ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना टोमॅटोची इतकी जास्त भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत ना की तुम्ही बोटे चाटत राहाल. ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल, पण एकदा जर केली ना तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा टोमॅटो नक्कीच मार्केटमधून आणाल आणि 1-1 किलोच्या टोमॅटोची ही रेसिपी तुम्ही बनवायला विसरणार नाही. नक्कीच एकदा बनवून पहा. अगदी चटपटीत रेसिपी आहे, सगळ्यांनाच घरातल्यांना आवडणार आहे. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. आता इथे पाहू शकता 2 मी मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. शक्यतो ही रेसिपी करताना ना थोडीशी जास्त करा, कारण की अजिबातच शिल्लक वगैरे सुद्धा राहत नाही. त्यामुळे करताना थोडीशी जास्तीची करा. आता टोमॅटो आपल्याला इथे शक्यतो ना पिकलेले बघून घ्यायचे आहेत. खूप जास्त कच्च्या टोमॅटोचा वापर इथे करू नका. जर मीडियम टोमॅटो पिकले असतील ना तरी चालतील, पण अगदी छान असे पिकलेले असतील ना तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि अगदी या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. पाहू शकता मोठ्या मोठ्या पीसमध्येच मी हे टोमॅटो कट करून घेतले आहेत. खूप जास्त बिया असतील ना टोमॅटोमध्ये तर तुम्ही त्या बिया काढूसुद्धा शकता, पण इथं टोमॅटोमध्ये खूप जास्त बिया नव्हत्या त्यामुळे मी काढलेल्या नाही. आता गॅसवरती एक कढई तापत ठेवायची आहे. कढईमध्ये अगदी 1 पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत. आता इथे मी 2 टोमॅटोचा वापर केला आहे, त्यानुसार इतके शेंगदाणे पुरेसे आहेत. पण जर तुम्ही जास्त टोमॅटोंचा वापर केला असेल ना तर इथे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण आणि इतर प्रमाण वाढवू शकता. अगदी थोडेसे धने घातले आहेत, अख्खे धने, आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. धने असेल ना तर आवर्जून घाला, अगदी छान अशी टेस्ट येते धन्यामुळे या रेसिपीला. आता हे आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर असा लसूण घालून घेऊया. लसूण शक्यतो या रेसिपीला जास्त घाला. 2 टोमॅटो आहे त्यामुळे इतका लसूण घातलेला आहे. पण जर तुम्ही जास्त टोमॅटोचा वापर करत असाल तर लसणाचं प्रमाणसुद्धा वाढवा. 4 ते 5 मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी याला मी असंच परतून दिलेलं आहे. पाहू शकता मिरचीचा रंग चेंज होतोपर्यंत आपल्याला हे छान असं मीडियम गॅसवरती परतायचं आहे. गॅस इथे फास्ट करू नका, नाहीतर मग जे आपण जिरं आणि धने घातले आहेत ना ते करपू वगैरे शकतं. त्यामुळे शक्यतो मीडियम गॅसवरतीच तुम्हाला हे छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी छान असा हा आपला मसाला परतून झालेला आहे आणि शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस परतून घेतलेले आहेत. आता गॅस इथे बंद करून घेऊया आणि हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता पुन्हा त्याच कढईमध्ये बघा मी थोडंसं पुन्हा तेल घातलं होतं. जर तुमचं तेल सुरुवातीलाच तुम्ही जास्त घातलं असेल ना तर त्याच तेलामध्ये तुम्ही हे टोमॅटो घालू शकता. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी मऊ होईस्तोपर्यंत यामध्ये परतून घ्यायचे आहेत. अगदी चटपटीत चमचमीत ही रेसिपी तयार होते. तुम्हाला जर भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा मग रोजच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना तर नक्कीच हा एक उत्तम उपाय आहे. तुम्ही एकदा केले ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनवू शकता. मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग तुम्हाला जरी डब्याला वगैरे न्यायचे असेल ना तर नक्कीच नेऊ शकता. आता यामध्ये मी अगदी थोडासा गूळ घातला आहे. याने अगदी छान असा टेस्ट येते गुळामुळे, त्यामुळे आवर्जून घाला. गूळ नसेल तर थोडीशी साखरसुद्धा घालू शकता. कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आहे आणि हे 1 ते 2 मिनटासाठी शिजवून घेऊया. तोपर्यंत बघा आपण जे शेंगदाणे मिरची तळून घेतली होती ना ते सुद्धा आता थंड झालेलं आहे. ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी वगैरे अजिबातच न टाकता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीकसुद्धा वाटायचं नाही आहे. तुम्ही फक्त 1, 2, 3 वेळा फिरवलं ना तर अगदी छान हे वाटलं जातं आणि पाण्याचा वगैरे वापर इथे आपल्याला करायचा नाही. पाहू शकते इथे अगदी भरभरीत असा हा मसाला वाटून झालेला आहे. या मसाल्याचा सुगंध ना अगदी छान येतो आणि खायलासुद्धा हा मसाला मीठ टाकून जर तुम्ही खाल्ला ना तेलात थोडासा परतून तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतो. बघा इथे मसाला तर आपला तयार झालेला आहे. तोपर्यंत जे टोमॅटो आपण परतायला ठेवले होते ना ते सुद्धा बघा अगदी छान मऊसूत परतले आहेत. आणि शक्यतो टोमॅटो ना हे बारीक गॅसवरती परता, म्हणजे खाली वगैरे लागणार नाही. बघा आता आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे आणि हे टोमॅटोसुद्धा काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये. आता टोमॅटो आपल्याला थंड करून मगच वाटायचे आहेत, गरम गरम वाटू नका. पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी टोमॅटो टाकून घेतले आहे आणि हे टोमॅटो आता आपल्याला थंड करायचे आहेत आणि पाणी न टाकता अगदी छान असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे वाटायचं नक्की कसं, अगदी पेस्टसुद्धा करायची नाही, थोडंसं भरभरीतच असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता बघा इथे मी वाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. पाहू शकता अगदी जाडसर असं मी हे वाटून घेतलेलं आहे. अगदी पेस्टसुद्धा केलेली नाही.
इथे टोमॅटोचे सुद्धा छोटे छोटे तुकडे राहिलेले आहे, शेंगदाण्याचे तुकडे, मिरचीचे लहान लहान तुकडे, धण्याचे तुकडे असे राहिलेले आहेत. आता तोपर्यंत पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला अजून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 2 ते 3 पळी इतपत तेलाचा वापर केलेला आहे. ही चटणी छान चटपटीत जर करायची असेल ना तर तेलाचा वापर थोडासा जास्त करा. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचं आहे. मोहरी थोडीशी जास्त घाला. पुन्हा इथे बघा आपण लसूणसुद्धा घातला आहे, चिरून घातला आहे मी. तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता. आता लसूण आणि मोहरी तेलावरती छान अशी परतून दिली की यामध्ये काही मसाले घालूया. अर्धा चमचा मी इथे हळद घातली आहे आणि 1 चमचा बेडगी मिरची घातली आहे. बेडगी मिरचीने रंग खूप छान येतो, त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. लाल तिखटचा इथे आपल्याला वापर करायचा नाही आहे, कारण की आपण सुरुवातीलाच भरपूर अशा मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत. आता जी आपण चटणी करून ठेवली होती ना, वाटून ठेवली होती, ती यामध्ये घालून घेऊया. बघा गॅस अगदी स्लो केलेला आहे. जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मसाला खाली करपू शकतो. आणि अगदी या पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेऊया. पाणी न टाकता ही चटणी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आरामात 2 दिवस ही चटणी टिकते. जर तुम्ही पाणी घातलं ना तर लवकर चटणी खराब होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला प्रवासामध्ये वगैरे न्यायची असेल ना तर पाणी न टाकता ही चटणी करून पहा. खूप जास्त छान लागते. चपातीबरोबर खा, थालीपीठांबरोबर किंवा मग कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिमच लागते. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. अगदी चटपटीत आहे, झटपट बनणारीसुद्धा आहे. आणि ज्यांना टोमॅटोची चटणी आपण जी नेहमीची करतो ना ती आवडत नाही ना, त्यांच्यासाठी तर आवर्जून करा. कारण की ते जर ही चटणी एकदा खाल्ली ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुमच्याकडून करून मागतील. बघा एक 3 ते 4 मिनटं ही चटणी मी बारीक गॅसवरती परतून घेतलेली आहे आणि अगदी छान चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी चटणीची तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.